छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या सराफा बाजार परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी महिलेला गंडा घातलाय। दुकानातून नुकतंच खरेदी केलेलं 29,200 रुपयाच्या सोन्याचे दागिने पर्समधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली। गर्दीचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली असून या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गायत्रीनगर येथील रहिवासी हिना समीर खान या दुपारच्या सुमारास सराफा बाजारात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी एका सराफा दुकानातून 29,000 रुपये किमतीचे 8 ग्राम 850 मिलीग्राम वजनाचे सोन्याचे फूल आणि 200 रुपयांची डबी खरेदी केली। खरेदी केलेले दागिने त्यांनी एका प्लास्टिकच्या डबीत ठेवून ती डबी काळ्या रंगाच्या पर्समध्ये ठेवली। खरेदीनंतर त्या घराकडे जाण्यासाठी शागंज येथील गांधी पुतळ्याजवळ असलेल्या रिक्षा स्टँडकडे वाहत्या। यावेळी परिसरात मोठी गर्दी होती। याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या पर्समधील दागिन्यांची डबी अलगद लंपास केली। रिक्षा स्टँडवर पोहोचल्यानंतर पर्स तपासली असता दागिने गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीने परिसरात शोधाशोध केली, मात्र दागिन्यांचा कोणताही मागमूस लागला नाही। त्यानंतर हिना खान यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून सराफा बाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असलेल्या सराईत चोरट्याचा यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून आरोपींचा शोध सुरू आहे।